चरित्राचा उच्चार करायचा असतो। मग ज्या भगवान कृष्ण परमात्म्याचा चरित्राचा उच्चार करायचा आहे तो देव कसा आहे? श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोन झाली वेडे, पोटा आला मदन बापुडे, हे कुणीकडे इंद्रचंद्र इंद्रचंद्र महेंद्र, ब्रह्म बृहस्पती आणि शंकर, ऐसे पूजितात देवा तेही तुझे किंकर श्रीकृष्णा। तू न कळे वेद शास्त्र गे माये, तू गोकुळी लोणी चोरोनी खाये, ऐसे भाविकाची आवडी देवा सोडून आला वैकुंठ सुखा। नाथ नाथाचा पती गोपिकाचा, 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 नाथ नाथाचा पती गोपिकेचा। परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार केल्याशिवाय काल्याच्या कीर्तनाला परिपूर्णता प्राप्त होत नाही। मग भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे 3 ठिकाणचं चरित्र आहे। 3 ठिकाणचं चरित्र आहे। गोकुळातलं चरित्र आहे, मथुरेतलं चरित्र आहे आणि द्वारकेतलं चरित्र आहे। गोकुळातलं जे चरित्र आहे ते गवळणींना गोपाळांना आणि गाई वासर चारण्याकरता गवळणींना गोपींना आनंद देण्याकरता जे चरित्र केलेलं आहे ते गोकुळातलं चरित्र आहे। मथुरेतलं जे चरित्र आहे ते राक्षसांचा संहार करण्याकरता केलेलं चरित्र आहे आणि द्वारकेतलं जे चरित्र आहे ते धर्म संस्थापनेकरता केलेलं चरित्र आहे। असं 3 ठिकाणचं चरित्र भगवान कृष्ण परमात्म्याचं आहे। पण काल्याच्या कीर्तनामध्ये ज्या चरित्राचा उच्चार करायचा आहे रांगता गोधने चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी हे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी। चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे। भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये करायचा असतो। मग त्याच्यातही अजून एक गोकुळात जे चरित्र केलं मग कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा तर एदशे चरित्रे केले नारायणे आणि रांगता ही गोधने राखिता हे गायी चारत असताना आणि रांगत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने जे चरित्र घे त्या चरित्राचा उच्चार करायचा असतो। मग आता भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा म्हटल्यावर अगोदर देव तर जन्माला आला पाहिजे। एक 5 मिनिटं मी तुम्हाला फक्त पाठीमागे घेऊन जातो। भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय असतं तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी परित्राणायाम साधूनाम
विनाशाय च दुष्कृत्यानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते त्यावेळेला धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी विश्वजना। भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे की ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, ज्या वेळेला संकट येत असतात त्यावेळेला भगवान कृष्ण भगवान पुन्हा पुन्हा अवतार धारण करत असतात। मग असंच झालं, राक्षसाचा प्रादुर्भाव वाढला गेला, कथा कीर्तन बंद पडली, त्यांच्या भीतीनं ब्राह्मण पळून जायला लागले, पाप वाढलं गेलं पृथ्वीवरती, तो भार पृथ्वी मातेला सहन झाला नाही, म्हणून पृथ्वी माता गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली। ब्रह्मदेवाला आपला गाऱ्हाणं सांगितलं, ब्रह्मदेवानं सांगितलं बाई तो इथपर्यंत आलीस ठीक आहे, पण संरक्षणाचं खातं माझ्याकडे नाही, त्याकरता तू भगवान विष्णूकडे जा। पृथ्वी मातेनं सांगितलं तुम्ही शिफारस करा। मग ब्रह्मदेवानं या सगळ्या देवांना बरोबर घेतलं, क्षीरसागराच्या ठिकाणी आले। क्षीरसागराच्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताची आराधना केली, भगवंताची प्रार्थना केली आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली। आकाशाची वाणी सांगी सकळाशी, तळमळ मानसी नका करू, देवकीच्या गर्भी येईल भगवान। त्यावेळेला आकाशवाणी झाली, आकाशवाणी ब्रह्मदेवाला ऐकायला आली। ब्रह्मदेवानं सांगितलं आपलं काम झालं, बाकीच्याला काही कळलंच नाही, कारण ते देवाची आकाशवाणी होती, ज्याला ऐकायला जायचे त्यालाच ऐकू जाते ती देवाची आकाशवाणी, आणि नको त्यालाही ऐकायला जाते ती आपली आकाशवाणी। फक्त ब्रह्मदेवाला ऐकायला आलं, ब्रह्मदेवानं सांगितलं आपलं काम झालं, आता आपल्याला निघायचंय। ऐकून या ऐशी तळमळ मानसी आणि जाते स्वस्थानासी नामा म्हणे। नामदेव महाराजांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे। मग सगळे देव आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि भगवान परमात्म्याचा अवताराच्या संबंधाने विचार सुरू झाला। मग भगवान परमात्म्याला सगळ्यात अगोदर लक्ष्मीला बोलून घेतलं, म्हणले प्रत्येक अवतारामध्ये तू माझ्या बरोबर असतीस, याही अवतारामध्ये मी तुमच्या बरोबर तू माझ्या बरोबर यावंच। लक्ष्मीनं सांगितलं ठीक आहे, म्हणले आता लगेच जा। देवानं सांगितलं थांब, अजून माझ्याच बापाचं लग्न झालं नाही, अजून माझा जन्म झाला नाही आणि तू जाऊन काय करणार, कारण शास्त्र असं आहे की पतीच्या पेक्षा पत्नी ही जास्त वयाची असू नये। लक्ष्मीला सांगितलं ज्या वेळेला मी अवतार घेईल त्यावेळेला मी तुला निरोप पाठवील। त्यानंतर शेषाला जवळ बोलून घेतलं, म्हणले शेषा प्रत्येक अवतारामध्ये तू माझ्या बरोबर आहेस। देवगारांना सांगण्याकरता आले होते, मी लवकरच अवतार धारण करणार आहे आणि प्रत्येक वेळेस तूही माझ्या बरोबर असतोस, याही वेळेस तू माझ्या बरोबर यावंस असं मला वाटतंय। शेषानं सांगितलं अजिबात जमणार नाही। का जमणार नाही? शेषानं सांगितलं राम अवतारे झालो लक्ष्मण, सेवेले अरण्य तुम्ही असावे। अरे 14 वर्षावरी केले उपोषण, जाणत आहे प्रत्यक्ष आपण हे। शेषानं सांगितलं लहान भाऊ होण्यात काय मजा असते, म्हणले मी राम अवतारात अनुभवली। वनवास तुम्हाला सांगितला होता, पण मी पडलो तुमचा लहान भाऊ, आणि तुमचा लहान भाऊ असल्यामुळं तुमची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून 14 वर्षापर्यंत मला उपाशी राहावं लागलं। म्हणले जमणार नाही। भगवंताने जरा थोडीशी व्यवहार नीती वापरली, युक्ती वापरली। म्हणले का? कारण कसं असतं, लहान्याला जर थोडं मोठेपण दिलं की त्याला वाटतं तू जरा खुश होतो ना। व्यवहार नीती देवानं डोकं चालवलं। देव म्हणले एक काम कर, मागच्या वेळेस तू मोठा मी मोठा होतो ना, मग ह्या अवतारात तू आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझे पाळीन मी आज्ञा तुझे बारे। आता तू वडील होई बा
आज्ञा तुझी पाळीन मी आज्ञा तुझी आता तू वडील होई गा सर्वदा पाळीन मी आज्ञा तुझी. शेषाला पटलं ना, शेषाला वाटलं अख्खं जग याच्या पाया पडणार आणि हा आपल्या पाया पडणार. तयार झालं, शेषाला तयार करून घेतलं आणि भगवंताचा अवतार घेण्याच्या संबंधानं प्रयोजन सुरू झालं. इकडं वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि वसुदेव देवकीचा विवाह झाल्यानंतर गावात त्यांची वरात निघाली आणि वरात निघाली असताना आपल्या चुलत बहिणाला वसुदेवा कंसाची चुलत बहीण म्हणजे देवकी आहे. वरात निघालेली असताना वाट लावत असताना त्याच वेळी आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगतसे कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, आठवा हिचा पुत्र वधील तुझशी. त्यावेळेला आकाशवाणी झाली आहे की तुझ्या बहिणीला जिला वाट लावतो आहे, जिची वरात तिची पाठवणी तू करतो आहे, तिच्याच पोटी आठवा येणारा तुझा काळ ठरणार आहे. मला सांगा, कितीही प्रेमाचा मामा असला तर ज्या भाषेत हातून मरण आहे आपल्याला येणार आहे, कितीही चांगला मामा असेल तर त्याला आनंद होईल का? नाही ना. घेऊन या खडग मारावया धावला आणि हात तो धरेला वसुदेवे. तलवार उपसली, देवकीला मारण्याकरता धावला. त्यावेळेला वसुदेवानं हात पकडला, म्हणले थांबा, आतापर्यंत ही तुमची बहीण होती पण ती आता माझी धर्मपत्नी आहे आणि याच्यावरती अधिकार माझा आहे. आपण बलाढ्य आहात, वीर आहात आणि एका स्त्री हत्येचं पातक आपल्याला लागेल आणि आपल्या नावाला कुठंतरी कलंक लागेल. त्याकरता तुम्ही असं करा, आम्हाला बंदीशाळेत ठेवा. जी ही मुलं जन्माला येतील ती आम्ही सगळी तुमच्याकडे आणून देऊ. कंसानं ऐकलं, त्यांना बंदीशाळेमध्ये ठेवलं. आता मी जरा थोडस पुढं पटापटा चालतो, आपल्याला अजून परत आता अजून गाया सोडायच्यात, मग ते खेळायचंय. बंदीशाळेमध्ये ठेवलं. पहिलं मूल जन्माला आलं. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं त्याला घेतलं आणि कंसाकडे नेऊन दिलं. कंसाकडे नेऊन गेल्यानंतर कंसानं ते मूल हातात घेतलं आणि त्याच वेळेला कंसाला प्रामुख्यानं दोन गोष्टी जाणवल्या. एक भाषा सुंदर दिसला आणि दुसरा आपला मेहुणा इमानदार आहे. कंसाने विचार केला की आपल्याला धोका कितव्यापासून आहे? 8व्यापासून आहे. त्यानं ते मूल परत पाठवलं. अशी एक नाही, एक पहिला मुलगा पाठवला. वसुदेव जड अंतकरणानं तो मुलगा घेऊन गेले आणि तेवढ्यात नारद महर्षींची स्वारी कुठं आली? कंसाजवळ. म्हटलं इथं कोणी आलं होतं? म्हणले हो. कोण? म्हणले वसुदेव. कशा करता? म्हणले मुलगा घेऊन. काय केलं त्या मुलाचं? म्हणले दिलं पाठीमागं पाठवून. म्हणले का पाठवलं? म्हणले आपल्याला धोका कितव्यापासून आहे? 8व्यापासून आहे. मग याला मारून काय करू? आता ते नारदाचं डोकं होतं महाराज. नारदानं सांगितलं की तुम्हाला 8व्यापासून जर तुम्हाला धोका आहे, पण आता समजा इकडून जर आपण मोजायला सुरुवात केली तर 1 2 3 4 5 6 इकडं 8 आणि इकून जर मोजायला सुरुवात केली तर इकडला 8वा येतो. कुणीकून मोजायचंय हे गणित तुम्हाला सांगितलं का? पटलं कंसाला. 6च्या 6 मुलं कंसानं मारली. 7व्याचा प्रसंग आला. भगवंताने शेषाला आज्ञा केली, म्हणले शेषा निघायचा. आता शेषानं सांगितलं देवा पहिल्याचं 6चं काय झालं ते माहिती ना. भगवंताने योग मायेनं तो गर्भ काढला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या उदरामध्ये तो प्रस्थापित केला. 8व्याचा प्रसंग आला. दिवस भरत आले. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळतसे. तसं तसं कंसाचं जसं जसं देवकीचं तेज वाढायला लागलं, दिवस भरायला लागले, तसं तसं कंसाला थरकाप सुटायला लागला. कंस जळायला लागला. बंदी शाळेमध्ये सगळं पहारा, कडक बंदोबस्तामध्ये सगळा कडक पहारा ठेवला. पण ऐन गुरुवारच्या दिवशी, श्रावण अष्टमीच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा त्या बंदी शाळेमध्ये 8 वर्षाचं चतुर्भुज रूप घेऊन प्रगट झाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्मा देव त्या बंदी शाळेमध्ये प्रगट झाले. किती? 8 वर्षाचं. ऐका, आपल्याकडे व्यवहार असा आहे,
मुलगा 1 दिवसाचा होतो, 5 दिवसाचा होतो, वर्षाचा होतो, 2 वर्षाचा होतो, 4 वर्षाचा होतो, असा वाढत वाढत जातो ना. पण देवाचं नवल बघा, देवाची लीला आहे. देव 8 वर्षाचे होते आणि लहान झाले. देव की म्हणते याच्याकरता आम्ही तपश्चर्या केली नाही, याच्याकरता आम्ही तुझी साधना केली नाही, आम्हाला तुला कड्या खांद्यावरती खेळायचं आहे, तुझे लालन पालन करायचं आहे. देवानं सांगितलं, म्हणलं आई थांब, मी लहानच होणार आहे, फक्त एक माझ्या बापाला इंटिमेशन द्यायची. काय इंटिमेशन द्यायची? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. हे नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली त्यांचे देवी मज आली नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, गोकुळाला. माया उपजली देवी मज आली. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आपल्या वडिलांना सांगितलं की आता मला कुठं घेऊन चला? नंदाच्या घराला. वसुदेव म्हणाले हा काय हट्ट झाला काय? हातापायात बेड्या, दरवाजाला कडी कुलप. देवानं सांगितलं टापा मारू नका, फक्त हात लावून बघा. आणि जसा हात लावला उचलीला कमळापती आणि पायाची बंधने गळती. तसे सगळे कडी कोंडे कुलपत निघाले, बेड्या निघाल्या. वसुदेवानं त्याला पाठीत घेतलं. पाठीत घेतल्यानंतर आले यमुना मैया दुथडी भरून वाहत होती. महापूर आलेला होता. संत रोज खळखळ खळखळ वाहणारी मैया आज मात्र शांत रीतीने वाहत होती. त्या यमुना मैयाचं असं सांगितलं जातं, त्या यमुने मैयाचा जिथनं उगम झालाय, त्या उगम जिथून झाला त्या ठिकाणापासून तिची झाडं, वृक्ष, वेली सगळ्यांनी वेलींनी आपापलं फुलं त्या यमुना मैयामध्ये टाकली होती. वृक्षांनी आपापले फळं त्या यमुना मैयामध्ये टाकली होती. ते वृक्ष त्या यमुना मैयाला सांगत होते, यमुना मैया तुला पाय आहेत, आम्हाला पाय नाहीत, फक्त एवढंच काम कर, तिथून भगवान परमात्मा जाणार आहे, एवढं फक्त आमचं त्याला समर्पण कर. रोज दुथडी भरून वाहणारी यमुना मैया आज खळखळ भरून वाहणारी यमुना मैया संत गतीनं वाहत होती. जसं भगवान परमात्म्याला वसुदेव पाठीत घेऊन निघाले तसं यमुना मैयाचं पाणी वाढायला लागलं. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या डाव्या पायाचा अंगठा त्या पायाला लावला, तसं यमुना मैयाचं पाणी कमी झालं. पण ऐका, आता जास्त विस्तार मी करत नाही, आपल्याला पुढे पण जसं पाणी कमी झालं, ऐका, पाणी कमी झालं पण एकाच बाजूचं पाणी कमी झालं, एका बाजूचं वाढायला लागलं. असं कुठं होतं का? झालं. त्यावेळेला भगवान म्हणतात, अगं यमुने मैया आता अजून काय? तुला तर मी दर्शन दिलं, आता का वाढायला लागलीस? इकडलं कमी झालं, इकडलं वाढायला लागले. त्यावेळेला यमुना मैया म्हणते, आता यमुना मैया म्हणजे कोण? भगवंताची सासू. समुद्राच्या पत्न्या कोण? नद्या. मग आता समुद्राची मुलगी जर लक्ष्मी असेल तर लक्ष्मीची आई यमुना मैया. आणि पूर्वी कसं होतं, जावया पुढं सासू जात नव्हते ना, आणि गेली तरी डोक्यावर शक्यतो जातच नव्हत्या. पण त्या वेळेला तुम्ही मोठे होता, या वेळेला मात्र तुम्ही बाळ कंसाच्या रूपामध्ये आहात, बाळावेशामध्ये आहात, बाळ रूपामध्ये आहात. म्हणून मला तुमचं मुख दर्शन घ्यायचंय. काय करायचंय? मुख दर्शन घ्यायचंय. ज्या वेळेला वसुदेव भगवंताला पाठीत घेऊन निघाले त्यावेळेला भगवंत उताने झोपलेले होते. ते उताने झोपलेल्याच्या मागचं अजून एक कारण सांगितलं जातं की राम अवतारामध्ये चंद्राला
प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं नव्हतं. त्यावेळेला चंद्राने भगवान परमात्म्याने चंद्राची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्याच चंद्राचं समाधान झालं नाही. एवढंच नाव नाही तर प्रभू राम चंद्राला म्हटले होते की माझ्या नावापुढं तुझं नाव लावतो, म्हणून प्रभू रामाच्या पुढे चंद्राचं नाव आहे. लक्ष देऊ नाही का? आता विस्तार आपल्याला करायला वेळ नाही का ते नाव आहे. मग चंद्राला दर्शन देण्याकरता भगवान परमात्मा पाठीत उताने झोपले आणि यमुना मैयाला दर्शन देण्याकरता पुन्हा पलटी मारली आणि पालथे झाले. यमुना मैयाला दर्शन दिलं, पुढे गेले. वसुदेवानं वाट करून दिली यमुना मैयाला. वसुदेवाच्या त्या ठिकाणी वसुदेवाच्या नंदाच्या वाड्यामध्ये नेऊन ठेवलं. त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती. त्या मायेला उचललं आणि पुन्हा इकडं आणलं. इकडं आल्याच्या नंतर त्या माया जी इकडं आली होती, आता माया ही कधी कुणाच्या हाताला लागत नाही. त्या मायेचा रडण्याचा आवाज कंसाच्या कानावरती आला, सेवकाच्या कानावरती आला. यांना वाटलं मुलगाच झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, म्हणून कंस तावात निरोप मिळाला, तावात आला. त्या मायेच्या पायाला धरलं, गरगला फिरवलं आणि आपटणार तेवढ्यात माया त्याच्या हातातनं सटकली आणि तुझ वधा लागी, तुझ लागी वधी उपजला मजा दे, हे उपजला मजा दे, उपजला मजा दे, हे तुझ लागी वधी उपजला मजा दे, उपजला मजा दे, उपजला मजा त्यावेळेला त्या मायेने आकाशवाणीला सांगितलं की तुला मारणारा माझ्या अगोदर तिकडं जन्माला आलाय. मग त्या दिवसापासून जी कंसाची झोप उडाली ना, परत कंसाला झोप नाही लागली. इकडं सकाळी नंद बाबाच्या वाड्यामध्ये झाडलोट करण्याकरता दासी यायच्या आणि त्या दासींना रडण्याचा आवाज आला. त्यांना असं वाटलं की यशोदा मैयाला मुलगा झाला, म्हणून त्यांनी सगळ्या गावात बोभाटा केला. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंट बने, ताटी वाटी सुंट बने, जमिनीचे गलबल झाले, गलबल झाले, दासी जनी हे लगाले, दासी जनी हे लगाले. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. वाने घेऊन या ताटी, वाने घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी. बरोबर आहे ना? एखाद्याला मुलगा झाल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर आपल्याकडे काय प्रथा आहे? त्याला खारी खोबरं आहे ना प्रथा. तशा सगळ्या गवळणीनं
वाने घेऊन या ताटी, नंदा घरी झाले दाटी. सगळ्या तिकडे गेल्या. पुढे भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले. वयाच्या 5व्या दिवशी म्हणजे भगवंताचे ज्या दिवशी 5 होती त्या दिवशी स्वतः देवादिदेव महादेव भगवान कृष्ण परमात्म्याला जोग्याच्या वेशामध्ये भेटायला आले. वयाच्या 6व्या दिवशी भगवंतानं पुतना मारली. आता पुतनेचं वर्णन मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर शक्टासुराचा वध केला, धेनकासुराचा, तृणावर्ताचा. म्हणजे असं एक 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 लहान असताना भगवंताने या लीला केलेल्या आहेत. पुढे भगवान रांगायला लागले. पण भगवान परमात्मा रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. रंगने रंगनाथ तुम्ही देखील आसये, रंगने रंगनाथ तुम्ही देखील आसये, रंगने रंगनाथ तुम्ही देखील आसये, रंगने रंगनाथ तुम्ही देखील आसये. तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात तळहात टेकी तो, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगतो, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगतो. तळवे तळहात टेकीत भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागले. पण रांगायला लागल्यानंतर भगवान परमात्म्यानं घरातच खोड्या चालू केल्या. आधी घरात खोड्या करायला लागल्या. जसं जसं भगवान कृष्ण परमात्मा मोठे व्हायला लागले. आता आपल्याला जरा पटापटा मोठं करावं लागेल देवाला. घरातल्या खोड्या वाढायला लागल्या. हळूहळू सवंगडे मित्र जमा व्हायला लागले. बोबड्या वाकड्या, वरज्या वाकड्या, बोबड्या प्यांद्या, सुदाम्या, सगळे भगवंतानं सगळे भगवान मोठे व्हायला लागले. सगळ्यांचे मैत्री सगळे एक भगवान परमात्म्याने एक मंडळ स्थापन केलं. भगवान परमात्मा विचारतात, का रे म्हणले तुमच्या तब्येती अशा कशा? तुमच्या घरी दही दूध तूप नाही? म्हणले हो आहे. मग तुम्हाला आवडत नाही? म्हणले हो आवडतंय. मग म्हणलं देतच कोणी नाही. म्हणले विनंती करून पहा. म्हणले विनंती करूनही बघितलं, पाया पडून बघा. ते म्हणले देवा सगळं करून बघितलंय. कारण ते कुठं जायचं? कराच्या रूपात मथुरेला. कुणाकडे जायचं? कंसाकडे जायचं. देवाने विचार केला, हे आपल्या अधिकाराचं जर तिकडं जात असेल तर आपला पिकून उपयोग काय? म्हणलं आता तुम्हाला द्यायची जबाबदारी कुणाची? माझी. पण त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. तरी यारे लागे, याला 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 तरी यारे लागे, लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे,
याल तर यार लागे, याल तर यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. याल तर त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, माझ्या माग माग यावं लागेल. आणि एकदा का तुम्ही माझ्या माग माग आले की तुम्हाला पोटभर देण्याची जबाबदारी कुणाची? किती देणार? पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही तोपर्यंत तुम्हाला पोट भरून देण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मग हे सगळं मंडळ भगवान परमात्म्याने स्थापन केलं. स्वतः भगवान परमात्मा संस्थापक अध्यक्ष झाले, बोबड्याला खजिनदार केलं आणि वाकड्या सेक्रेटरी झाला. बोबड्या खजिनदार कमून केला, कोणी हिशोब विचारला तर सांगताच आला नाही पाहिजे, काय सांगतो तेही कळलं नाही पाहिजे. आणि वाकड्याला सेक्रेटरी याच्या करता केला का काय लिहिलं त्याचं त्यालाच कळलं नाही पाहिजे. विठाला मग यांनी खोड्या करायला सुरुवात केली. एक एक खोड्या करायला लागले. पहिले आले धावणे यान बाय काय केले करणे, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊने, गाठ बाई आम्हाशी सुटे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवर सोसो धिंगाणा. दुसरे आले धावत यान बाय काय केले मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालित, धरू जाता सापडे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवर सोसो धिंगाणा. एक 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 भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढायला लागल्या, खोड्या करायला लागले. बाकीच्या ज्या यशोदेच्या मैत्री म्हणायला याला काहीतरी देवाचं बिवाचं असलं तर बघ म्हणले काहीतरी. आवरी आवरी आपुला कान्हा, आवरी आवरी आपुला कान्हा, नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना काना, नसियेला आमुच्या सुना, नसियेला आमुच्या सुना, नसियेला आमुच्या सुना. अजून कालाच नाही तुझ्या मना, अजून कालाच नाही तुझ्या मना, तुझा तुलाची गोड वाटे काना, तुझा तुलाची गोड वाटे काना, काना काना, नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सुना. नसियेला आमुच्या सुना, नसियेला आमुच्या सुना, नसियेला आमुच्या सुना. एक एक गवळण्याचे घराने यशोदा मैयाकडे यायला लागले आणि सांगितलं म्हणले याला देवाचं म्हणून. यशोदा मैयानं आता बुद्धीची देवता कोण? गणपती बाप्पा. मग यशोदा मैयानं गणपती बाप्पाला नवस केला. याच्या खोड्या थांबण्याकरता देवानं विचार केला आता गणपती बाप्पाचं मंत्रिमंडळात आपल्या कॅबिनेट मध्ये कुणी घेतलं? आपणच घेतलंय. बरं त्याच्या पदाला बी बाद यायला नको ना. मग भगवान परमात्म्यानं काय केलं? 1 महिना खोड्या करायच्या बंद केल्या. तिनं असा नवस केला होता की जर याच्या खोड्या थांबल्या की हराभर मोदक मी तुला अर्पण करेन. किती? हराभर मोदक. हरा कळतो ना, जुन्या लोकांना कळतो, नवीनला नाही कळायचा. हराभर मोदक मी तुला अर्पण करीन. भगवान कृष्ण परमात्म्याने विचार केला, म्हणले गणपती बाप्पाची नेमणूक कोणी केलेली? आपणच. मग त्याच्या पदाला बाद यायला नको. 1 महिना बरोबर भगवान परमात्मा खोडी करायचे थांबले. यशोदेला वाटलं गणपती बाप्पा पावला. हराभर मोदक केले आणि नवस फेडण्याकरता भगवान कृष्णाला बरोबर घेतलं
आणि गणपती बाप्पाकडे गेली, पण गडबड अशी झाली, धूप आणायची विसरली. धूप आणायची विसरली. मग तिने सांगितलं, म्हणले कृष्णा मी धूप घेऊन येते, तोपर्यंत इथं ध्यान ठेव, बोका बिका येईन. आता हा म्हणला, बाबा म्हणला मीच एवढा मोठा बोका असल्यावर दुसरा बोका कशाला येईन इथं. यशोदा मैया गेली, धूप आणण्याकरता गेली. ह्या बाबांना अख्खेच्या अख्खे मोदक खाऊन टाकले. यशोदा मैया ज्या वेळेला धूप घेऊन परत आली, म्हणले अरे हे मोदक. त्यानं सांगितलं, म्हणलं अशा अशा वर्णनाचा एक आला होता, त्याने अख्खेच्या अख्खे मोदक खाऊन टाकले. अख्ख्याचे अख्खे मोदक खाऊन टाकले. अशा लीला भगवान कृष्ण परमात्मा करत 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 मोठे व्हायला लागले. मोठे व्हायला लागल्यानंतर त्याच्यात बलराम दादाने आग लावली. म्हणले अगं आई हा माती खातोय. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, धावोने या धरीला करी बैसविला मांडीवरी, मुख पसरो निकरी का का का, हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बा, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खाशी खा का का, हरी तू खोड्या करू नको रे, करू नको माझे बाबा बा. अशा सारख्या खोड्या यायला लागल्या, वेगवेगळ्या प्रकाराने यायला लागले. अगं आमच्या घरी येतो, दह्या दुधाचे माठ फोडतो, चोरी करतो, बरं हा खाऊन खाऊन एकटा नाही येत, असून सगळ्यांना घेऊन येतो. यशोदा मैया म्हटली, एक काम करा ना, तुमचं दही दूध तूप लोणी तो घेऊन जातोय ना, मग तुम्ही तुमच्या सासरला पाठवून तिथं नेऊन ठेवत जा. म्हणले तिथंही नेऊन ठेवले, तोही प्रयत्न करून बघितलाय, पण त्याला जर दही दूध मिळालं नाही की तो काय करतो, आमच्या लहान लहान पोरं झोपलेले असले पाळण्यात का त्यांना चिमटे घेऊन निघून पळून जातो. ते म्हणले मग पोराला नेऊन ठेवा. आता उपकारच झाल्यासारखं आहे का नाही. आता पोरग कोणाचं आणि ताप कोणाला. ते म्हणले मग त्या पोरा सगळं नेऊन ठेवा. म्हणले ते बी करून बघितलं, पोरालाही नेऊन ठेव, दही दूध तर नेऊन ठेवलंच, पोरांनाही नेऊन ठेवलं, पण जर त्याला दही दूध नाही भेटलं आणि पोरं जर नाही भेटले, तो अख्ख्या चुलीतली राख इकडं तिकडं उतरंडीच्या भांडे इकडं तिकडं करून जातो. मला अख्खा वाटोळ करून जातोय. सगळ्या एक 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 खोड्या भगवान परमात्म्याच्या वाढायला लागल्या. सगळ्या गवळणी गारानं घेऊन यशोदा मैयाकडे आल्या. सगळ्या गारानं सांगायला लागल्या, आता कोणतेही आई जरी असले तर आपलं पोरग किती डांबरट हे प्रत्येक आईला माहित असतं, पण तर पोराची चूक पादरात घालेल तर ती आई कशी. त्यावेळेला यशोदा मैयामध्ये तुम्ही सांगताय ना, पण माझा कृष्ण तसा नाही. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवान, बाळ सगुण गुणाचे तान गे, बाळ दिसते गोजिरवान, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याता भवरा, आळ घेता शारंग धरा, लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. म्हणले माझं बाळ तसं नाही. कसं आहे, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवान. तसं नाही. म्हणले तुमच्याकडे काय पुरावा आहे, पकडून आणा. आता जी गवळण घरानं घेऊन आली होती, आता हे बाजूला होते. म्हणले बोबड्या वाकड्या प्याद्या, हिचा घर नंबर घ्या. आजचं मोहीम कोणाकडं, हिच्याकडंच. आणि जसे गेले, यांनी काय केलं, तिथलं दही दूध तूप लोणी खाल्लं, पण भगवान परमात्म्याला मात्र तिनं पकडलं. भगवान परमात्मा मुद्दाम त्याच्या हाताला लागले. आता त्यांना गंमतच करायची होती. भगवान परमात्मा तिच्या हाताला लागले आणि ते आता तिला
पहिलेच खुन्नस होती, राग तावा 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 तावात भगवंताच्या हाताला धरलं. भगवंताच्या हाताला धरल्यानंतर म्हणले आता लय बोलत होती टाळाटाळा, हे बघ आता कसं पकडून आणलाय, लय पोराचं गुणगान गात होती, बघू ते आता. त्याला धरून घेऊन चालली, निघाली. पण निघालेले चालत असताना समोरून एक वयोवृद्ध माणूस येत होता. कोण? वयोवृद्ध माणूस. वयोवृद्ध माणूस समोरून येत असताना, पूर्वीच्या स्त्रिया समोरून जर वयोवृद्ध माणूस आला तर त्याला तोंड तोंडावरती पदर घ्यायच्या, तोंड झाकून घ्यायच्या, पदर घ्यायच्या. बरं, आता ज्या गवळणीच्या घरी चोरी केली होती, ज्या गवळणीच्या, आता तिचंही पोरग याच्याच मंडळाचं सदस्य होतं. त्यानं आईला भरपूर विनंती केली, आई, पण त्या आईनं काय ऐकलं नाही. शेवटी समोरून तो वयोवृद्ध माणूस आला आणि तेवढ्यात भगवान परमात्म्याने नाटक केलं की म्हणले माझा हात लय दुखायला लागलाय, एक काम कर, आता हे हाताला धर. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, तर वयोवृद्ध माणूस समोरून आलेला होता, तो त्या गवळणीनं डोक्यावरती पदर घेतलेला होता, डोक्यावर पदर घेतला आणि आदला बदली कोणाच केली, तुम्ही म्हणता वयोवृद्ध माणसाची नाही, हिच्याच पोराचा हात देवाच्या हातात दिला आणि निघाली. लई टळाटळा बोलत होती, सांगत होती, असं झालं तसं झालं, आमकं झालं, फलानं झालं, बडबड करत चालली. आता बाकीच्या बाया हसायच्या, पोरग कोणाचं? हिचं. आणि बोलत ती कोणाला? याला. भगवान कृष्ण परमात्म्याने गंमत केली, लगेच निघाले तिथून टपकन. आता तो देव आहे, आई शेजारी जाऊन झोपली, म्हणले आई तुझ्याकडे कंप्लेंट येणार आहे आता. जसे देव तिथं आले आता सारे हसायला लागले, लय बोलत होती, असं झालं तसं झालं, हे बघ आता. आणि ज्या वेळेला ती बघायला लागली, पाहिलं तर कोणाचं पोरग? तिचं पोरग. एक 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 अशा प्रकारच्या भगवंत खोड्या करायला लागले. शेवटी यशोदा मैया कंटाळली आणि शाळेत घालायचं ठरवलं. आता त्या काळाची शाळा म्हणजे काय? गाई चारणं, गोरे राखणं, है का नाही? मग भगवान परमात्म्याने सगळे आपल्या गोपाळांना बरोबर गोळा केलं, सगळ्यांना गोळा केल्या, सगळ्यांना आपापल्या शिदोऱ्या आणायला लावल्या आणि कुठं निघाले? गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळोनी जगजे, येती पानिया मिळोनी जगजे, येती पानिया मिळोनी जगजे. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळोनी जगजे, येती पानिया मिळोनी जगजे. पाहू दृष्टी हो, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पानिया मिळोनी जगजे, येते पानिया मिळोनी जगजे, हो येते पानिया मिळोनी जगजे. गोधने चारवया जातो सारंग पाणी, मार्गी भेटले राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्यास डोनी, तव देखील यशोदा जननी ओ, गोधने चारवया जातो सारंग पाणी, गोधने चारवया जातो सारंग पाणी. आता काय घशाने जरा गडबड केलं पण चालत चाललंय. भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना घेतलं, गायी चारण्याकरता निघाले. त्यावेळेला गवळणीनं बबड्या वाकड्या पेंद्या सुद्धा मला बोलून घेतलं. म्हणले अरे बघा काय ह्या गवळणी आहेत, याची तक्रार करतात. आज माझं पोराला कधी रानात गेलं नाही, कधी आज त्याच्यावरती गाय सांभाळायची वेळ आली. देव म्हणायला लागले काय आहे माझी भोळी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुऱ्या, म्या हलविल्या प्राणो हले जगाते चाळिता, किंवा तुझ्या सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे. देव म्हणला काय आई भोळी, आता इकडे सत्ता कोणाची? हे सगळी माझीच सत्ता आहे, पण म्हणले याच्याकडे लक्ष ठेवा. मग सगळ्या गोपाळांनी गायी चारण्याकरता गेल्या. सगळ्या गोपाळांनी आपापल्या गायी चारल्या. दुपारची वेळ झाली, सगळ्यांना भूक लागली, खांदी भार पोटी भूक, सगळ्यांना भूक लागली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे.
ते खेळ खेळत असताना वेगवेगळ्या प्रकारचे विटी दांडू, चेंडू, लगोरी, हमामा, हुतुतू वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. आता चेंडू फळी हा खेळ तसा जर पाहिला तर आपलाच आहे. आता फक्त तो दुसऱ्याच्या नावावर खपलाय, पण तसा खेळ आपलाच आहे. मग भगवान कृष्ण परमात्मा खेळायला लागले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा 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 पोरा हमामा. डुबरी वाजे डमामा, डुबरी वाजे खमामा, डुबरी वाजे डमामा, डुबरी वाजे खमामा. हमामा पोरा हमामा, जय हो. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. हे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, हे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो. केळ विट्ट दांडू पोरा, केळ विट्ट दांडू, दांडू पोरा केळ विट्ट दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण केळ मांडो. केळ मांडिला लगोरी, केळ मांडिला लगोरी, केळ मांडला लगोरी. खेळताती नाना परी, खेळताती नाना परी, खेळ मांडला लगोरी. खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी, खेळ मांडला लगोरी. खेळगाडा हुतुतुतु खेळगाडा हुतुतुतु तुतबाडा शिनला भारी, तुतबाडा शिनला भारी. रावण कुंभकर्णाद्वारे, रावण कुंभकर्णाद्वारे. येथे मिळाली मंदिर, येथे मिळाली मंदिर. असं असलं असं वाटायला लागलं 4 वाजेपर्यंत चालू द्यावं का काय? तुम्ही नाही ना कटाळे? आता आला आवृत थोड्यावर आले. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळायला लागले. विटी दांडू, चेंडू, लगोरी, होतो तो हमामा वेगवेगळ्या चेंडू फळे खेळायला लागले. आता क्रिकेट खेळायचं म्हणल्यावर, आता क्रिकेट खेळायचं म्हणल्यावर किती 2 टीम असतात, बरोबर ना? 2 टीम म्हणल्यानंतर भगवान परमात्म्याची एक टीम आणि पेंद्याची एक टीम. आता टीम म्हणल्यावर सारखे प्लेयर पाहिजेत का नाही? देव एका बाजूला आणि अख्खी सगळे एका बाजूला. आणि भगवान परमात्म्याची वेळ आली का फिल्डिंग आणि ते सगळंच भगवान परमात्म्यानेच करायचं. खेळ खेळायला लागले. जे चेंडू भगवान परमात्म्याने टोलावला, पेंद्यानं आधीच सांगितलं होतं का माझ्याकडे एवढाच चेंडू आहे आणि ह्यो जर हरवला का आई आपल्याला रागवल्याशिवाय राहणार नाही, दुसरा चेंडू नाही आणि उद्यापासून आपलं क्रिकेट खेळायचं बंद.
पण भगवान परमात्म्याकडे बॅटिंग करायला भगवान परमात्म्या वाकड्या असा पळत 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 आला, बॉलिंग टाकली आणि जसा भगवान परमात्म्याने चेंडू टोलावला, चौकार नाही षटकार नाही, थेट कुठं गेला, कदंबाच्या झाडावरती जाऊन अडकला. त्या कदंबाच्या झाडावर चेंडू अडकला. मग आता चेंडू अडकला म्हणल्यावर आता खाली काढायचा कसा? मग बोबड्या देवासंग भांडायला लागला, वाकड्या बोबड्या पेंद्या सगळे सुद्धा मी देवासंग भांडायला लागले. म्हणले अरे एवढा कुठं जोरात मारित असतात का? तुला आम्ही सांगितलं होतं ठीक आहे 4 झाला 6 झाला, एवढ्या लांब चेंडू मारलाय. देव म्हणले तुम्ही नका काळजी करू. आता देवाला तिथं काय करायचं होतं? खाली मर्दन त्या ठिकाणी करायचं होतं, बरोबर आहे ना? मग देवाने म्हणलं, देव तो चेंडू आणण्याकरता निघाले. पण आता झाडावर चढायचं कसं? मग हे खालून आपल्याकडे चढतात ना, आधी खाली उभा राहायचं, मग त्याच्या पाठीवर त्याच्या पाठीवर त्याच्या पाठीवर. आता देवाला काय अशक्य आहे का? पण नाही, देव वर झाडावरती चढले आणि जसे चढले तसं ते फांदे हलवायला लागले. फांदे हल्ल्याबरोबर तो चेंडू त्या खालिया डोहामध्ये जाऊन पडला आणि तो चेंडू घेण्याकरता भगवान कृष्ण परमात्म्यांनी त्या डोहामध्ये उडी टाकली आणि त्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग, भला मोठा नाग सर्प त्या ठिकाणी राहत होता. काय झालं होतं की त्या कालिया विषानं ते सगळं पाणी विषमय होऊन गेलेलं होतं. त्या डोहाच्या वरून एखादा पक्षी जरी जायला गेला ना तर त्या विषाचा प्रभाव एवढा होता की तो पक्षी मरून पडत होता. खूप त्याचं सुंदर चिंतन आहे, खूप त्याचं वर्णन आहे, पण आता आपल्याला सांगायला वेळ नाही. पण भगवान परमात्म्यानं जशी त्याच्यामध्ये उडी टाकली, सगळे गोपाळ घाबरले. गड्या हो गड्या हो गड्या हो, कृष्ण गडे आपुला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला, यमुना डोही बुडाला. गड्यान गड्यान गड्यान, गड्यान गड्यान गड्यान, कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला ना, यमुना डोही बुडाला. कालिया डसेल कृष्णाला, होईल विषबाधा हरला. आता कोण 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 सोडविल गे त्याला. गड्या हो गड्या हो गड्या हो, कृष्ण गडी आपुला, यमुना डोही बुडाला ना, यमुना डोही बुडाला ना, यमुना डोही बुडाला ना. सगळे गोपाळ घाबरले. गोकुळामध्ये ती वार्ता गेली. सगळे गोकुळ, अख्खं गोकुळ त्या ठिकाणी धावून आलं आणि हा बाबा मस्तपैकी त्या कालियाच्या फणावरती डान्स करत होता. त्या कालियाला त्या ठिकाणी मारलं. त्या कालियाला सांगितलं आता तू इथून जा, इथून जा. आता खूप मोठा त्याचं लय सांगायला आहे, पण आता आपल्याकडे वेळ नाही. कालियाला सांगितलं तू इथून जा, पण कालियानं भगवंताला सांगितलं की तुमचं जे वाहन आहे गरुड, त्याच्यापासून मला भीती आहे. देवानं सांगितलं तू त्याची काळजी करू नकोस, फक्त तू इथून निघून जा. त्या ठिकाणावरून कालिया निघून गेला. कालियाचं मर्दन झालं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी खेळले. सगळे गोपाळ थकले. चला वळो गाई बैसो जेवू एके ठाई. आता जेवायचं वेळ झालं, दुपार झाली. सगळ्यांना सगळ्या गायाच्या वळती आणायला लागतात. पण पेंद्या म्हणला देवा एक गाय लय आघावे. म्हणला देवा तू राख मनेरी, मनेरी लय आघावे. म्हणला तेवढी तू मात्र तू सांभाळ. मनरूपी गाय, मनेरी गाय म्हणजे मनरूपी गाय. कारण मन फार विचित्र आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरीत पिकावर. मन पाखरू पाखरू त्याच न्यार रे तंतर. अरे विचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन इतकं विचित्र हे माणसाचं मन. कारण अर्जुनानं सुद्धा भगवंताला प्रश्न केला, चंचल ही मन
चंचल हे मन कृष्णा प्रमाथी बलवत दृढ तशा निग्रह म्हणणे वायुरिवन सदुष्करम. वायूच्या निग्रहापेक्षाही मनाचा निग्रह करणं खूप मोठं कठीण आहे. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं तू मन मला दे, तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मग काय केलं सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी शिदोऱ्या आणलेल्या होत्या. भगवान कृष्ण परमात्म्यानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्यानंतर सगळ्यांना असं कसं कमलाकार बसवलं आणि आपल्या हातानं त्यावेळेला तुकाराम महाराजही होत्या त्यांच्यामध्ये. तुका माने हरे माझे कोणी नाही घरी. त्या मग देवा आमची शिदोरी कशी आहे मल मूत्र विसरित अशा प्रकारची शिदोरी आहे, पण तुझी मात्र चांगली आहे. आमचं जसं असेल तसं तुझ्यामध्ये सामील करून घे. मग भगवंतानी सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या, सगळ्या गोळा केल्या, सगळ्यांना कमलाकार बसवलं आणि आपल्या हातानं सगळ्याला काला दिला. जो काला भगवान कृष्ण परमात्म्यानं यमुनेच्या वाळवंटात केला होता गोपाळासहित, तोच काला माझ्या ज्ञानोबरायानं पंढरपुरात केला. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं आणि तो काला ज्ञानोबरायांनी सगळ्यांना वाटला. एकच टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असला ह्या वाटी. तो काला त्या ठिकाणी सगळ्या तिथं गोपाळांनी खाल्ला. इथं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांनी खाल्ला. द्वापार युगातले गोपाळ तेच कलियुगातले वारकरी, तो काला त्यांनी खाल्ला. त्या काल्याची चव त्यांना कळाली आणि म्हणून तो त्यांना पुन्हा पुन्हा खावासा वाटला आणि म्हणून आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये काला सातत्यानं होत राहिला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर. तोच काला या ठिकाणी आता आपल्याला सेवन करायचं आहे का? काला मिळण्याकरता सुद्धा काला हे कर्म आहे आणि हे मृत्यू लोकांचं घडतं. देवालाही सुद्धा काला भगवंताने नाकारला. एवढंच नाही, काल्याचे असे देव जळी झाले मासे. देवाला मासे होता आलं पण माणूस होता नाही आलं. म्हणून आपल्याला मिळालेला हा जो नरदेह आहे हा खूप दुर्लभ अशा प्रकारचा नरदेह आहे. तो काला भगवंताने त्यांना दिला. मग देवाने काय केलं, मासे होऊन गेले. पण मासे झाल्याच्या नंतर ते देवाच्या बाब लक्षात आले. देवाने यमुनेकडे बघितलं, रोजचे दिसणारे मासे आणि आजचे मासे याच्यामध्ये फरक दिसायला लागला देवाला. देव म्हणले काहीतरी गडबड आहे, हे रोज नव्हते, याचा अर्थ हे फक्त आज काल्याच्या दिवशी झालेले दिसते. रोज नव्हते म्हणले. देव म्हणले हे रोज वेगळ्या प्रकारचे मासे होते ना, आज सगळे चेहरे नवीन दिसायला लागले. म्हणले काहीतरी गडबड आहे. म्हणले आता तो देव आहे त्याला सांगायला का? आणि हे देव मासे झाले. पण देवानं सांगितलं हात धुवायला सुद्धा कुठं जायचं नाही, यमुनेकडे जायचं नाही, हात इकडं पुसायचे. तरी देवाने त्यांना काला नाकारला. पण तोच काला गोपालांना अगदी सहज प्राप्त झाला आणि तोच काला आपल्याला आज या ठिकाणी सेवन करायचं आहे. ते घे ना, हे घे ना, परत ते घे ना, विना लावा शिंके.